नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे मस्त मजेत असतात तर आपल्या चॅनल वरती मी सगळ्यांचे स्वागत करते। यावर्षी गुरुपौर्णिमा कधी आहे, काय केले पाहिजे काय नाही केले पाहिजे, भगवान विष्णूंची कशी पूजा केली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी चॅनलला अर्धवट सोडून जाऊ नका। चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि चॅनलला लाईक करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। यंदाची गुरुपौर्णिमा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते। पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी अनेकजण गुरूंची पूजा करतात तरीही काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात। परंपरेनुसार योग्य श्रद्धा आणि विधीने गुरूंचे पूजन केल्याने ज्ञान, सकारात्मकता आणि आध्यात्मिक प्रगतीची भावना दृढ होते। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, यंदा गुरुपौर्णिमा नेमकी कोणत्या दिवशी आहे, पूजा करण्याची योग्य वेळ कोणती, पूजा साहित्य काय लागते, गुरूंना कोणता नैवेद्य अर्पण करावा आणि भगवान विष्णूंची कृपा मिळावी अशी प्रार्थना कशी करावी। तसेच काही परंपरेने सांगितलेल्या गोष्टीही जाणून घेऊ ज्या अनेकांना माहिती नसतात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक भक्त श्रद्धेने करतात। चला तर मग सुरुवात करूया। गुरुपौर्णिमेची तारीख काय, पौर्णिमेला अशी करा गुरूंची पूजा मिळेल भगवान विष्णूंची कृपा। गुरुपौर्णिमा 2026 डेट आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। या दिवशी आपल्या गुरूंची म्हणजेच प्रथम गुरु आपली आई आणि वडील यांची पूजा केली जाते। त्यानंतर आपले देवता मग शिक्षक आणि आयुष्यात ज्या व्यक्तींना आपण गुरुस्थानी मानतो त्यांची पूजा करावी। तसेच भगवान विष्णूची पूर्ण या दिवशी विधिपूर्वक पूजा केली जाते। मात्र यंदा गुरुपौर्णिमा केव्हा आहे व पौर्णिमेची पूजा कशी करावी जाणून घेऊयात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व असते। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। तसेच घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगणे हे विशेष महत्त्वाचे मानले जाते। महर्षी वेदव्यासजींचा जन्मही याच दिवशी झाला होता, म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। असे मानले जाते की या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा वाचल्याने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि घरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते। आषाढ महिन्याच्या या पौर्णिमेच्या दिवशी नदीत स्नान करणे आणि दान करण्याचे महत्त्व शास्त्रांमध्ये सांगितले आहे। या दिवशी भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते। त्यामुळे यंदा गुरुपौर्णिमा केव्हा आहे याची नेमकी तारीख व पूजा विधी जाणून घेऊयात। गुरुपौर्णिमा तारीख हिंदू पंचांगानुसार यंदा 2026 मध्ये गुरुपौर्णिमा जुलै 29 रोजी साजरी केली जाईल। पौर्णिमा तिथी जुलै 28 रोजी रात्री 9:36 सुरू होईल व जुलै 29 रोजी रात्री 8:07 संपेल। त्यामुळे उदयतिथीनुसार पौर्णिमा जुलै 29 रोजी असणार आहे। यावेळी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:41 ते सकाळी 9:04 असेल। गुरुपौर्णिमेचे महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार सुमारे 3000 वर्षांपूर्वी वेदव्यासजींचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता। म्हणून दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। हा दिवस वेदव्यासजींना समर्पित आहे। या दिवशी त्यांनी भागवत पुराणाचे ज्ञान दिले। गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात। तसेच पौर्णिमा असल्याने या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। या दिवशी गुरूंचा आदर केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणा देखील दिली जाते। या दिवशी गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे। जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। गुरुपौर्णिमेला उपवास, दान आणि उपासनेचेही महत्त्व आहे। उपवास आणि दान केल्याने ज्ञान मिळते आणि मोक्ष मिळतो। गुरुपौर्णिमा पूजा तुम्ही गुरुपौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा करण्यासाठी ब्राह्मणाला बोलावू शकत नसाल तर तुम्ही स्वतः भगवान विष्णूची पूजा करूनही शुभ फळे मिळवू शकता। भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशी, धूप, दिवा, सुगंध, फुले आणि पिवळी फळे अर्पण करा। श्री हरीचे स्मरण करा आणि तुमच्या इच्छा त्यांना सांगा। भक्तीने पूजा करणे महत्त्वाचे आहे। पूजा केल्यानंतर देवाला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण करून नमस्कार करा। त्यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटा।